कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. विराट शरीराची उत्पत्ती मैत्रेय मुनींकडून ऐकल्यानंतर विदुरांना पुढे काय काय प्रश्न पडले ते आपण ऐकत आहोत. भगवत प्राप्तीच्या मार्गाचे मार्गदर्शक, श्रीहरीच्या गुणांचे गायक, त्यांच्या सेवेची संधी प्राप्त असलेले साधक होऊ शकती केवळ पुण्याईने. सृष्टीच्या प्रारंभी भगवंतांनी रचना केली त्यांच्या अंशापासूनी, महदादी तत्वे व त्यांचे विकारक्रमानी विराटाला उत्पन्न करून त्यात प्रविष्ट झाले. त्या विराट पुरुषास सहस्त्रपाय मांड्या हात, त्याला वेद आदिपुरुष म्हणतात. त्यातच सर्व लोक ऐस पैस राहतात, ऐसे वर्णन केले विराट पुरुषाचे तुम्ही. इंद्रिय विषय व इंद्रियाभिमानी देवता थोर, 10 प्राणांचे इंद्रिय बल मनोबलाचे प्रकार आणि ब्राह्मणादी वर्णचार विराट शरीरात उत्पन्न झाले. आता ऐकवा मला आपण ब्रह्मदेव आदी विभूतींचे वर्णन, ज्यापासून पुत्र पौत्र कुटुंबियांसह प्रजा उत्पन्न होऊन सारे ब्रह्मांड भरले. ब्रह्मदेवादी प्रजापतींचा थोर तो विराट पुरुष आहे ईश्वर. त्यांनी निर्मिले मनु जे अधिपती मन्वंतर, सर्ग उपसर्ग व कोणकोणत्या प्रजापतींना. मनूंचे वंश चरित्र वंशधर राजांचे, पृथ्वीवरच्या खालच्या भागातील लोकांचे, भूलोकाचा विस्तार व स्थितीचे वर्णन करावे. मनुष्य मनुष्येतर प्राणी, देवता पक्षी सरपटणारे प्राणी, जरायुज स्वेदज अंडज उद्भिज हे 4 प्रकारचे प्राणी उत्पन्न झाले. हे पवित्रात्मन, या सर्व जीवांची वर्णने सांगावी मज सविस्तरपणे, उघडावी ज्ञानाची दालने कृपा मजवरी करूनी. वेद आचरण व स्वभावाने, वर्णाश्रम व ऋषींच्या जन्मकर्माप्रमाणे, वेद विभाग व यज्ञ विस्ताराने योगमार्ग ज्ञानमार्ग सांख्यमार्ग सांगावा. तसेच सांगितली जी भगवंताने नारद पांचरात्रादी साधने, तंत्रशास्त्रे व विविध नास्तिकवादी प्रचाराने होणाऱ्या विषमतेचे वर्णन करावे. नीच वर्णाचा पुरुष व उच्च वर्णाच्या स्त्रीपासून होणारे संतानांचे प्रकार सांगून, विविध गुणकर्मामुळे जेवढ्या गतीतून जावे लागते जीवास ते सांगावे. जी एकमेका समोर उभी न राहती विरोधाने, ऐसी धर्म अर्थ काम मोक्षाची साधने, व्यापार राजनीती शास्त्र श्रवण व श्राद्धविधी विस्ताराने सांगावे आपण. पितृगणाच्या सृष्टीचे वर्णन, गृह नक्षत्र तारांगण याचे कालचक्रानुसार वेगवेगळे वर्णन करावे आपण. दान तप यज्ञ याग करण, विहीर धर्मशाळा बांधण या कर्माचे फळ सांगून, प्रवास व संकटकाळी कोणता धर्म पाळावा. धर्माचे मूळ कारण भगवान जनार्दन, संतुष्ट होती कोणते आचरण केल्यान, कोणावर अनुग्रह करती भगवान त्याचे वर्णन करावे. हे ब्राह्मण श्रेष्ठ दीनवत्सल गुरुजन, आपुले पुत्र व अनुयायी शिष्यगण यांनी विचारले नाही आपणास प्रश्न, तरी हिताच्या गोष्टी सांगून उद्धार करावा. किती प्रकारची प्रलये महत् आदी तत्वांची, योगनिद्रेत शयन करताना भगवंताची, कोणते तत्व स्वीकारे जबाबदारी सेवेची व कोणते लीन होई भगवंतात. जीवाचे तत्व परमेश्वराचे स्वरूप, उपनिषदांनी प्रतिपादन केलेले ज्ञान अमाप, गुरु शिष्य परंपरेचा व्याप, काय प्रयोजन याचे. ज्ञान भक्ती वैराग्य मिळविणे हे अशक्य आहे आपोआप होणे, त्यासाठी उपाय साधने माहीत होणे आवश्यक आहे. त्या ज्ञानाच्या प्राप्तीसाठी विद्वानांनी कोणकोणते उपाय सांगूनी भक्ती वैराग्याची प्राप्ती दिली मिळवूनी हे सांगा आम्हासी. मी अजाण आपण माझे सुरद, माझी विचारदृष्टी मायेमुळे मंद, विचारलेल्या प्रश्नांना द्यावी साद, श्री हरी लीलांचे ज्ञान व्हावे प्राप्त या इच्छेने.
सर्व वेदांचे अध्ययन, यज्ञ, तपश्चर्या, दान यांनी प्राप्त झालेले पुण्यधन सुटका करते जे जन्म मृत्यूपासून, त्या पुण्याच्या अंशाचीही बरोबरी करू शकेना. श्री शुकदेव म्हणतात राजा परीक्षितासी, राजन, जेव्हा कुरुश्रेष्ठ विदुराने मैत्रेय मुनींना पुराणविषयी अशा पद्धतीने विचारली अनेक प्रश्ने, मैत्रेय उत्तर देती प्रसन्न होऊन भगवत चर्चेच्या प्रेरणेने. या प्रश्नांची उत्तरे काय होती? सृष्टीपूर्वी ब्रह्मदेवाची कैसी निर्मिती, सृष्टी सृजन ब्रह्मदेव कैसे करती, हे पाहू पुढल्या अध्यायी. पारमहंस्यां संहितायां तृतीय स्कंधे सप्तमोऽध्यायः. श्रीकृष्णार्पणमस्तु. हरि ओम तत्सत्.